बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये मराठा समाजाच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते। तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, ज्योती मेटे यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते। तर देशमुखांच्या हत्येचा कट हा जून महिन्यातच शिजला असा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी केला। तर या प्रकरणामध्ये 3 कोटींचं डील झालं, त्यापैकी 50 लाख रुपये मिळाले होते। तर ही संपूर्ण डील धनंजय मुंडेंच्या मुंबईतल्या सरकारी बंगल्यावर झाल्याचा दावा धस यांनी केला। दुसरीकडे बजरंग सोनावणे यांनी आरोपींच्या फाशीची मागणी केली आहे। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। तर या सगळ्या प्रकरणात सुरेश धस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। अरे ज्या नेत्याने बीडची वास्तुशांती केली, बीडचा बिहार नाही, बीडचा काबुलिस्तान केला, हमास केला। हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही तुमचं। इतकी बेकार तालिबानी हे वागणं तुमचं कसं आहे? हे वागणं बरं नव्हतं। राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिन खात्याचा मंत्री करा। सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना। अरे या देशामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला, राजीनामा दिला। निलंगेकरांच्या मुलीचं मार्क माग पुढे केले, मुख्यमंत्री पद गमावं लागलं। आणि 26/11च्या घटनामध्ये आर पाटलांचा एक शब्द चुकला। विलासराव देशमुखांच्या पाठीमाग रामशे बंधू ते भयानक पिक्चरवाले ते रामशे हिंडला म्हणून विलासराव देशमुखांना घरी जायला लागलं। ही नेत्यांना फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजित दादा, तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो, यांचा राजीनामा तुम्ही घ्या। माझी विनंती आहे। अजित दादाच गेलते, मी दादान काल म्हणलं वाद क्या हुआ तेरा वादा। अरे अजित दादावर टीका केली नव्हती मी, गमन लावून घेता उगाच। अजित दादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बे काम केलं, तो तसा माणूस नाही। पण जे घेरा घेतलाय अजित दादाला, सगळे यंड गंड मंड रंड अंड असले हे जे घेरा घातलेले हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं। अजित दादा जरा डोळं उघडून बोला, बघा खाली काय चाललंय ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।